आपण आलोय देवगड बीचवरती. कृष्ण दाखव बरं. माझ्यासोबत कृष्ण आहे, आयुष, हर्षदा आणि नक्ष. आणि अतिशय सुंदर गार्डन बघू शकता तुम्ही. आणि हे बीच देवगड पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि कृष्णच्या घरापासून तर एक 5 मिनिटाच्या अंतरावर. आणि इथं भगवान शिवशंकराची मूर्ती बघू शकता आणि पवन चक्क्या बघू शकता. अतिशय सुंदर लोकेशन. नक्की विजिट करा देवगड बीचला. आता बघा. मित्रांनो, समोर बघू शकता भारतातील समुद्र किनाऱ्यावरील पहिली आणि महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची जीप लाईन. अतिशय सुंदर या जीप लाईननी आपण किनारपट्टीचा आनंद घेऊ शकतो. जवळजवळ समुद्र किनारी जे बीचच्या 1 किलोमीटर बरोबर त्या टोकाला आहे. आणि एकाचे तिकीट 300 रुपये आहे. आणि कपल असलं तर 600 इकडे एंड होते. आणि तिकडच्या राईड्स आहेत या जीप लाईनला. तर या जीप लाईनचा आनंद या देवगड बीचवर येऊन घेऊ शकता. या टोकापासून कव्हर होते या जीप लाईननी. तिथपर्यंत एंड आहे जीप लाईनचा. आणि बीचचा आनंद या जीप लाईनने आपण घेऊ शकतो. बघा इथे जीप लाईन. मित्रांनो, हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिद्ध झालेले देवगड अत्यंत देखणे आहे. समुद्राच्या काठाला देवगड किल्ल्याचे अवशेष अजूनही मनमोहक आहेत. समुद्र किनाऱ्याला उंच टेकडीवर पवनचक्क्या उभारल्या आहेत. 3 बाजूंनी डोंगर आणि एका बाजूला समुद्र असा देवगडचा समुद्र किनारा अत्यंत सुंदर आहे. देवगड बंदरामध्ये मासेमारीच्या असंख्य बोटी नांगरलेल्या असतात. पूर्वी देवगड हे किनारपट्टीवरचे गजबजलेले बंदर होते. हे नैसर्गिक बंदर असल्याने अनेक मोठमोठ्या बोटी येथे थेट किनाऱ्यापर्यंत येऊन लागतात. देवगड किल्ला आनंदवाडी बंदराच्या मागील डोंगरावर वसला आहे. तटबंदी अजूनही बऱ्यापैकी शाबूत असून आत दीपगृह आहे. देवगड परिसरात सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. अत्यंत कष्टाने त्या उभ्या केल्या आहेत. मातीचा मागमूसही नसलेल्या ठिकाणी कातळामध्ये खड्डे काढून त्यात बाहेरून माती आणून रोपे लावली असून प्रसंगी माणसाकडून खांद्यावरून मिळेल तिथून पाणी आणून ही झाडे जतन केली आहेत. इथल्या शेतकऱ्यांनी विज्ञानाची कास धरून आंब्यावर वेगवेगळे प्रयोग केले असून त्यामुळे उत्पन्न आणि दर्जा वाढवण्यास मदत झाली.
मित्रांनो, देवगडच्या जवळच वाडा येथे विमलेश्वराचे देऊळ प्रसिद्ध आहे. मागे उंच डोंगर, समोर वाहता ओढा आणि दोन्ही बाजूला गर्दगाडी. डोंगराच्या पायथ्याशी संपूर्ण दगडात कोरीवकाम केले असून ते पांडवकालीन असलेल्या लोकांची समजूत आहे. देवळातील पिंडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. निपाणी, राधानगरी, फोंडाघाट, नांदगाव, देवगड म्हणून जो राजमार्ग ओळखला जातो तो देवगडला ज्या ठिकाणी संपतो तेच देवगड बंदर रोड. देवगड एस.टी. स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर देवगड बंदर आहे. स्थानकावरून बंदराकडे जाताना देवगड शहरातूनच जावे लागते. वाटेत पूर्वेला आनंदवाडी जेटी तर पश्चिमेला देवगड समुद्र किनारा. येथे उत्तम रस्ता असल्याने पायीच फिरणे उत्तम. सुमार 1 किलोमीटर लांबीच्या खाडीच्या किनाऱ्यावरून रस्ता गेला आहे. वाटेत हिरवीगार झाडी, वेडी वाकडी वळणे, मच्छीमारी, नौकांची ये जा, खाडीतील लहान लहान राहता, नौकांची गर्दी आणि मच्छीमारांची वर्दळ हे दृश्य अतिशय सुरेख आहे. मित्रांनो, अतिशय छान बीच वाटलं मला आणि देवगडपासून 2 किलोमीटर अंतरावर असणार हे बीच अतिशय सुंदर आणि थोडंसं खोल आहे, धोकादायक आहे, परंतु तिथे त्यांनी लाईन दिलेली आहे धोका टाळण्यासाठी. जीप लाईन आहे आणि भगवान शिवशंकराचे स्टॅच्यू आहे आणि असं लो पॉईंट आहे. सेल्फी अनेक पॉईंट्स आहेत तिथे सेल्फी घेण्यासाठी. पवन चक्की आहेत. असं निसर्गरम्य हे देवगडचं बीच अतिशय छान वाटलं, मनाला भावलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक कमेंट करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा. तोपर्यंत थांबतो मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.